इकडे ये. साहेब तुम्ही आलात, हे घ्या पाणी. बस ये इकडे, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. साहेब तुम्ही एवढी आंदोलने करता, एखादं आंदोलन हे दारूचा बंदोबस्त करण्यासाठी का नाही करत? हे लोक दारू पितात, आपल्या बायकांना मारतात, या बायका सुद्धा आपल्या नवऱ्याचा राक्षसीपणा घेतात. हे जसं नवऱ्याच्या बाबतीत तसं भावाच्या मुलाच्याही बाबतीत म्हणता येईल की नाही? साहेब मला वाटतं दारू पिणाऱ्या भावांना बहिणींनी घरातच घेऊ नये आणि दारू पिणाऱ्या मुलांना आयाने थारात देऊ नये. साहेब हे लोक दारू पितात, आपल्या बायकांना मारतात व त्यांनी जमा केलेले पैसे घेऊन जातात. मग या बायकांनी मुलांना कसं शिकवावं व घर कसं चालवावं? हो रमा, मी या विषयावर वारंवार भाषणात बोलत आहे, पण आपल्या लोकांच्या मनात हजारो वर्षाच्या बेड्या आहेत. त्या बेड्या मला दूर करण्यासाठी थोडा वेळ लागेल. हो साहेब, मला खात्री आहे तुम्ही आपल्या समाजाला योग्य दिशा दाखवा. आपला समाज नक्कीच त्या दिशेने चालेल. रामू, मला खूप वाटते ग, आपल्या पोरापोरींनी खूप शिकावं, मोक्याच्या जाग्या कालीच कराव्या आणि आपल्या समाजात शासनकर्ता बनावा. साहेब मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला पाहिजे तसाच शासनकर्ता समाज तयार होईल. हो.